यंदा गुढीपाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन Hyundai कार घरात। सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात। खरेदी करा Hyundai Santro आणि Hyundai Grand i10 आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन। सोबतच Santro वर 31,000 पर्यंतचे व Grand i10 वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स। त्वरा करा, आज जवळ Hyundai शोरूमला भेट द्या। अति लागू। राजापूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज राजापूरच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियान 2019 अंतर्गत राजापूर तालुक्याच्या वतीने प्रांत अधिकारी प्रवीण खाडे, तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या मार्फत राजापूर तालुक्यात राजापूर एसटी स्टँड, बाजारपेठ, जवाहर चौक, उनी पाचल, जैतापूर, नाटे, सागवे तसेच लांजा तालुक्यामध्ये लांजा बाजारपेठ, एसटी स्टँड, तहसील कार्यालय लांजा आदी भागात ठिकठिकाणी मतदान जनजागृती हा विषय घेऊन पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे। चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये। चला तर मग ऑर्डर नोंदवा menukart.org या वेबसाईट वर। गुढीपाडव्यापासून शुभारंभ। प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे हे प्रत्येकाच्या मनात बिंबवत नोकरदार वर्ग, अशिक्षित अडाणी, कॉलेज तरुण वर्ग तसेच सर्वसामान्य मतदारांमध्ये काय मत आहे या विषयाचा प्रामुख्याने विचार करत प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे असे आवाहन प्रत्येक ठिकाणी पथनाट्य पाहण्यासाठी आलेल्या मतदारांनी केले। राजापूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी साक्षी गुरव हिने सदर पथनाट्य लिहिले असून तिच्यासोबत 11वी व 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यामध्ये प्रेम गुरव, युवराज मोरे, नारायण मेस्त्री, फिजा मोनिये, केतकी गुरव, वैदेही घाटे व आरजू मोनिये यांनी 4 प्रकारच्या मतदार वर्गाचा विचार करून 4 उपविषयांना उचल देत सर्वांना मतदान का करावे हे आवर्जून सांगितले। या पथनाट्यासाठी राजापूर ज्युनियर कॉलेजचे सिनियर विभागाचे प्राध्यापक अभिजित घागरे, प्राध्यापक सुयोग तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य मुरलीधर जोशी, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ राजापूर या संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर छाया जोशी, उपाध्यक्ष अभय मळेकर व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले। ज्या भागामध्ये पथनाट्य सादर करण्यात आले त्या ठिकाणी तेथील नागरिकांसोबत सर्व प्रशासकीय कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या राष्ट्रीय कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण व 4 चाकी वाहनांची सोय करण्यात आली होती। राजापूरच्या विद्यार्थ्यांनी न थांबता अनेक गावागावांमध्ये पथनाट्य अभियानाच्या माध्यमातून मतदानाविषयी जीव ओतून जनजागृती केल्याने ग्रामस्थ मतदारांनी कौतुक केले। सचिन नारकर, कोकण 9, राजापूर। त्यातलं सत्यात काय बी उतरत नाही बघ, नुसती आपली आश्वासनं आणतात। आपण कसं समजत नाही तुम्हाला? आपण आपलं जे मत आहे ते योग्य व्यक्तीला योग्य निर्णयाद्वारे द्यायला पाहिजे। आपण योग्य व्यक्तीला निवडून दिले तरच आपली लोकशाही भक्कम होणार की नाही? तुम्ही लोक शिक्षणापासून वंचित राहता आणि त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडतात। आपण शिक्षण घेऊन चांगल्या आणि योग्य व्यक्तीला मत दिलं पाहिजे। 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो आपण बजावायलाच हवा। होय सुना, तू म्हणतेस ते काय चुकीचं नव्हे गं। आमच्यासारखे अशिक्षित, अडाणी, न शिकलेली लोक मोहाला बळी पडून मतदान करतात आणि म्हणूनच मग जनतेला फसवणारे नेते निर्माण होतात। पण मी आता ठरवलंय, कोणत्या बी नेत्याकडनं एक पैका बी घेणार नाही आणि माझं मत विकणार नाही। जो नेता आमच्या अडचणी दूर करेल, आमचे प्रश्न सोडवेल त्यालाच मी माझं अमूल्य मत देणार आहे। आणि आता मला हे बी समजलंय की आपल्या देशाच्या लोकशाही अर्थव्यवस्थेला जर बळकटी द्यायची असेल तर मतदान करणं किती गरजेचं आहे। म्हणून मी ठरवलंय की या वर्षीपासून दरवर्षी न चुकता मतदान करणार। मग आपण जाऊया मतदान करायला। हो मग चल। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com वर।